पाहिलं असं दीड महिन्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचं वारं वाहून लागलेलं होतं. या मतदारसंघामध्ये मीडियाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या तर्कवितर्क काढले जातात सुद्धा एक लोकसभेचा उमेदवार म्हणून मला प्रतिस्पर्धी उमेदवारांनीच मला डिक्लेअर केलं का निलेश लंके लोकसभेचे उमेदवार असून त्यानंतर मी सुद्धा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा जनतेचा लोकांची जनभावना काय लोकांचे प्रश्न काय सगळ्या गोष्टी समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना भेटले जातात. छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी बारीकाईने अभ्यास केला असुरा मतदारसंघातील लोकांशी चर्चा केली आणि आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल विधानसभा सदस्यांचा त्याग करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एखाद्या निवडणुकीला जर छाती काढून पुढे जायचं तर असं लपालपीचा छुपाडाव कशाला खेळायचा. आपल्याला लोकसभा लढवायची ना विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही भावना या मागं माझी. राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला 2019ला जीवाचं रान करून स्वतः उमेदवार असल्याची भावना झाली. लोकवर्गणीतून मला आमदार केलं. त्या माझ्या माणसांना माझ्या लोकांना विचारणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण पारनेर नगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब होतं. कुटुंबातील माझ्या लोकांना विचारलं त्यांच्या भावना जाणून घेतला आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवल्यानंतर हा निर्णय केला आहे माझ्या विधानसभा सदस्याचा. आता ही जी लढाई होणार आहे धनशक्ती विरुद्ध तुम्ही मागाशी बोलले की मोठा समोर धनारा माणूस आहे ही लढाई कशी होणार आहे? हे असं धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालत नाही. जनतेचा कौल महत्त्वाचा सर्वसामान्य लोकांची निवडणूक घेतली ना तर निवडणूक एकदम चांगल्या पद्धतीने त्या निवडणुकीत विजय हमखास 100% असतो. मी पाहिलं असं एका बाजूने कधी कधी सांगितलं जातं प्रस्तावित या देशासाठी गांधी घराण्या इतका त्याग कोणाचाच नाही. इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या, राजीव गांधी देशासाठी गेले. या गांधी घराण्यातल्या इंदिराबाई सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पराभूत झाल्या. सर तुम्ही म्हटलात की मी मधल्या काळामध्ये शरद पवारांना दुखवलं, नेमकं काय कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही? महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस आदरणीय दादा महायुतीबरोबर त्यावेळेस आम्ही दादांबरोबर शेवट ही भावना सुद्धा महत्त्वाची. मी जे जाहीर मांडणारा माणूस स्पष्ट बोलणारा माणूस सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले त्यावेळेस मला माझ्या मतदारसंघातील निधीच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले त्यावेळेस आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं ते कारण की आमची भावना होती राज्यासाठी आमच्यासारख्याची आमदारकी महत्त्वाची नाही. राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे. आमच्या आमदारकीचं बरं वाईट झालं तरी चालेल आम्हाला त्याची फिकीर नव्हती. पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिकलं पाहिजे ही आमची भावना होती. आम्ही दादांबरोबर केलं. दुसऱ्या बाजूने अरे ज्या माणसाने म्हणजे या राज्याला नव्हे देशामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय आले आणि अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये या माणसाला हे कुठेतरी सल होते ना राव. मी मग अशी भाषणात देव नाही पाहिला देवासारखा माणूस पाहिला असो की म्हणजे आदरणीय पवार साहेबांना ह्या वयात आपण दुःख दिलं. त्यांना काय वाटलं मला माहीत नाही. माझं मन एक नेहमीच सांगत अरे आपण साहेबांना ह्या वयात आपण त्यामुळे मी या साहेबांना ज्या माझ्या कालखंडात मी साहेबांना याची उतराई होण्यासाठी तुम्ही अजून एक भाषणामध्ये मुद्दा मांडला अजित पवारांच्याकडे राष्ट्रवादी काय राष्ट्रवादीच ना मी काय राष्ट्रवादी माझ्या सगळे बॅनरवर बघा ना पहिल्या दिवसापासून माझ्या साहेबांचे फोटो राहता ना ते आहेत ना तुम्ही काय इकडे तुम्ही अजून एक म्हटला की शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी आधीच सांगितलं होतं. ते नेमकं कधी सांगितलं होतं? मला सांगितलं ना 4 वेळा सांगायचं.
तुम्हाला त्रास दिला गेला, अनेक वेळा त्रास दिला गेला, कार्यकर्त्यांना त्रास दिला, नेमका काय त्रास? सगळ्या जिल्ह्याला माहिती ना साहेब, तुम्हाला पण माहिती ना. आमची कामं अडवा, कामाला स्थगित द्या, हे मग शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला सांगेल, इतका गैरवापर केला. महसूल विभागातील पारा आमच्या तलाट्याने आम्हाला त्रास द्यावा. तलाट्याला जर एखाद्या आमदाराने फोन केला तरी तलाठी सुद्धा लवकर काम करीत नव्हता. कामांच्या बाबतीत, निधींच्या बाबतीत आम्ही इकडून तिकडून हाताबाया पडून निधी आला का तर निधीला स्थगित करा. त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नका करू. टेंडर झालं तर ते काम चालू नाही झालं पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, कार्यकर्त्यांचे व्यवसाय बंद करा. म्हणजे त्याच सत्तेचा गैरवापर केला, सगळ्यात जास्त सत्तेचा गैरवापर केला. माझ्या राजकीय कालखंडात मी सुद्धा राजकारणात बरेच नेते मंडळी पाहिजे. एवढा व्यक्तिगत त्रास देणारं कुटुंब मी माझ्या आयुष्यात बघितलं नाही. आता तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवत आहात, काय मुद्दे आहेत? कोणत्या मुद्द्यावर तुम्ही नेमके काय आव्हान आहेत तुमच्या समोर? आता आव्हानं काय असणार आहेत आता? मी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, स्वतःच्या मोठ्यापणासाठी निवडणुकीला लागणारा माणूस. माझी निवडणूक लढवण्यामागे हेतू हा असतो, या कालखंडामध्ये त्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे ना. या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. तुम्ही पाहिला असेल त्या कुटुंबाने बऱ्याच वेळा सांगितलं, प्रत्येक तालुक्यात सांगितलं आम्ही MIDC मंजूर करून आणतो. MIDC 4 वेळा आम्ही मंजूर करून एक MIDC आणली. जर बेरोजगारी कमी करायची असेल तर MIDC झाला पाहिजे. प्रत्येक तालुक्यात MIDC झाली पाहिजे. साखळाई सारखा प्रलंबित प्रश्न, तो प्रश्न सुटला पाहिजे.